की ज्याचा मागोवा घेण्याचं काम हे नवं नेतृत्व आपल्या सर्वांच्या साक्षीने करेल। महाराष्ट्रामध्ये 84 वर्षाचा एक योद्धा पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरण्याचं काम करतोय। परवा आपल्या लक्षात नसेल, पवार साहेब तासगावला आले, इचलकरंजीला आले, चंदगडला गेले आणि त्यानंतर समरजित घाटगेंनी त्यांना गडिंग्लजला सभा घ्यायला सुचवल्यावर तिथं आले आणि तिथं अंधार झाला म्हणून गाडीनं कराडची सभा करायला पोचायचा प्रयत्न त्यांनी केला। दिवसाला 8-8, 9-9 सभा घेणारा हा नेता भारतामध्ये एकमेव उदाहरण आहे। 84 वर्षाचा नेता योद्धा होतो आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकला पाहिजे, शिवछत्रपतींचा विचार महाराष्ट्रात टिकून पुढे राज्य त्या दिशेने गेलं पाहिजे, हा आग्रह वयाच्या 84व्या वर्षी देखील शरद पवार साहेबांनी धरलेला आहे। आणि म्हणूनच जीवाचं रान करून महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात सगळ्या भागात जाऊन पवार साहेबांनी प्रचार केला। आज खरं म्हणजे उभा महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे आज उभा राहायला लागलेला आहे। लोकसभेच्या वेळी देखील असंच झालं। पवार साहेब बाहेर पडले, उद्धव ठाकरे बाहेर पडले, काँग्रेसचे नेते बाहेर पडले आणि बघता बघता लोकसभेत 48 पैकी 31 जागा आमच्या महाविकास आघाडीच्या बाजूने आल्या। लोक आम्हाला हिणवायची, कोण मिळणार आहे तुम्हाला उमेदवार? उमेदवारी मिळणार नाही। जयंत पाटील, तुम्ही कुठल्या पक्षात थांबलेला? पण आज मला मागे वळून पाहताना दिसतंय की 10च उमेदवार उभे केले, 8 निवडून आले। यावेळी महाराष्ट्रामध्ये 86 उमेदवार आम्ही उभे केले आहेत आणि 2-3 जागा मित्र पक्षांना दिलेल्या आहेत। त्या 86 जागांपैकी जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातली एक जागा ही कागलची असणार आहे, समरजित घाटगेंची असणार आहे। एक प्रचंड मोठा असा अंडरकरंट कागलमध्ये, गडिंग्लजमध्ये, उत्तूरमध्ये आम्हा सगळ्यांना दिसतोय। सामान्य लोकांचा निर्धार दिसतोय की काही झालं तरी यंदा बदल करायचा। ज्यांच्यावर पवार साहेबांनी अनेक वर्ष काम करण्याची संधी देऊन त्यांना महाराष्ट्र पातळीवर नेलं, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा प्रसंगी राग स्वीकारून देखील त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली, ज्यांना हाताच्या बोटाला धरून महाराष्ट्र दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांनी आज एखाद्या चौकशीसाठी आपल्या गुरुला सोडणं म्हणजे दुर्दैव आहे। महाराष्ट्र गद्दारांना कधी माफ करत नाही, पाठीत सुरा खुपसणाऱ्यांना माफ करत नाही। महाराष्ट्रात यंदा ही निवडणूक ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना राष्ट्रवादीला सोडलं त्या सर्व गद्दारांना शिक्षा देणारी ही निवडणूक आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दार, फितुरी, फंद फितुरी करणाऱ्या कधीही कुणाला मोकळं सोडलं नाही, त्याला प्रायश्चित्तही दिलेलंच आहे। आणि म्हणून रामाच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांनी ताकदीनं उद्या या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी शरद पवार साहेबांच्यावर गद्दारी केलेली आहे, त्यांना त्यांची जागा आणि त्यांची शिक्षा देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे। ती उद्याच्या 20 नोव्हेंबरला आपण करून दाखवावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पराभव उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावा, ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो। एक हिंदी शेर आहे, मी काही शेर म्हणणार नाही, पण त्यांना हीच भाषा कळते म्हणून सांगितलं। जो जीतने की उम्मीद हार जाते हैं, म्हणजे जिंकण्याची आशाच जे सोडतात, जो जीतने की उम्मीद हार जाते हैं वो बौखला जाते हैं, जेल में जाने की डर से अपनी गुरु को छोड़कर भाग जाते हैं। झाला असता त्रास, घरातल्या वहिनींनी देखील शेवटी पोलिसांना सांगितलं आम्हाला गोळ्या घाला, गोळ्या। आठवतं का तुम्हाला? म्हणजे एवढा त्रास ज्यांनी दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून जाऊन बसणं हे योग्य आहे का?
आणि भारतीय जनता पक्षाचं मला कौतुक वाटतं, ज्याला महाराष्ट्र त्यांना शिक्षा यावेळी देईल. 71,000 कोटीचा घोटाळा मोदी साहेबांनी केला, झटकन सगळे निघून तिकडे जाऊन बसले. आणि भारतीय जनता पक्ष एवढा पुढे निघाला की ज्यांच्यावर आरोप केला त्या सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं. दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस सतत नवाब मलिकांच्यावर आरोप करत होते की हा माणूस देशद्रोही आहे, दाऊद इब्राहिम सारख्या गुंडांचा याचा संपर्क आहे. मी नाही ते म्हटलेले. विधानसभेत तुरुंगातून सुटून आल्यावर बसायला कुठेतरी गेले तर देवेंद्र फडणवीसांनी पत्रक काढलं की आमचा, भाजपने पत्रक काढलं की आमचा याच्याशी काही संबंध नाही, तो कुठेही बसला तरी आमच्या पक्षाचा नाही. ज्या माणसाला तुम्ही सतत नाही आमचा नाही आमचा नाही तो देशद्रोही आहे म्हणून सांगत होता, प्रसार माध्यमात सतत पत्रकं जाहीर करत होता, त्या माणसाला देशद्रोही, तुम्ही ठरवलेल्या माणसाला, देशद्रोह्याला भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष अजित पवार यांनी त्यांच्या एकत्रित पॅनलमध्ये आता एक तिकीट दिलेलं आहे आणि ते ह्यांचे आता उमेदवार झालेले आहेत. आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात जी माणसं उभी केली ती बघा. एक वेळ असा होता की नॅचरल करप्ट पार्टी म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या पक्षाचा उल्लेख करायचा. त्यांनी असे उल्लेख अनेक वेळा केले. मोदी साहेबांनी जे उल्लेख केले ते अनेक वेळा केले. पण जेव्हापासून ही सगळी आमच्या पक्षातून बाहेर गेली तेव्हापासून मोदी साहेब आमच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत नाहीत. त्यांनीच भ्रष्टाचार काखेत घेऊन आपल्या शेजारी बसलेले असल्यामुळे आता मोदी साहेब भ्रष्टाचारावर बोलायचे बंद झाले. त्यांच्या डावीकडं उजवीकडं वेगवेगळे आरोप असणारी माणसं घेऊन मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आज फिरतायत. गाडीभर पुरावे ज्यांनी आणून दिले त्यांची चौकशी झाली. तासगावला आले आणि म्हटले की केसाने आर पाटलाने माझा गळा कापला. केसाने आर पाटलाने गळा कापल्यावर शेवटची कुऱ्हाड कोणी मारली तर देवेंद्र फडणवीसांनी मारली, कारण खाली सही त्यांची होती. आज आपण सगळ्यांनी बारकाईने जर अभ्यास केला तर तुम्हाला सगळ्यांना हे कळेल की देवेंद्र फडणवीसांनी जे जे आरोप महाराष्ट्राच्या विधानसभेत 10 वर्षात केले त्या सगळ्या आरोपींना घेऊन देवेंद्र फडणवीस राज्य चालवतायत, महाराष्ट्र चालवण्याचं पाप करतायत. आणि म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन आणण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. हे सगळे एकत्रित आहेत, सगळ्या गुन्ह्यात हे सगळे एकत्रित आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र स्वच्छ माणसांनी निवडून आणून महाराष्ट्रातली सत्ता चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम मित्रांनो आपणा सर्वांना केलं पाहिजे. काय उजेड पडला यांनी आपल्याला माहितीसाठी सांगतो. सगळे उद्योग गुजरातला गेले, गुजरातला उद्योग गेले. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. फॉक्सकॉन सारखा प्रकल्प गेला, 2.5 लाख लोकांच्या हाताचं, 1.5 लाख लोकांच्या हाताचं काम गेलं. पलीकडच्या बाजूला टाटा एअरबस कंपनीचं परवा उद्घाटन देखील झालं बडोद्याला. आमच्या महाराष्ट्रातनं एकामागून एक प्रकल्प बाहेर गेले आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तोंड वर करून देखील विचारलं नाही यांनी की का असं करताय. देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आपल्या भारताचा राजदूत बसलेला असतो, भारतीय दूतावास असतं. डेन्मार्कला जर एखादा गुंतवणूकदार गेला भारतीय दूतावासात आणि म्हटला मला गुंतवणूक करायची आहे, आणि मुंबई, सगळ्या जगाला मुंबई जास्त माहिती भारतातली, मुंबईत जायचंय, महाराष्ट्रात मला गुंतवणूक करायची आहे, तर आज केंद्र सरकारचा तिथं बसलेला माणूस त्या गुंतवणूकदाराला सांगतो महाराष्ट्रात जाऊ नकोस, गुजरात बहुत अच्छा राज्य है, उधर जाओ. महाराष्ट्रात याची गुंतवणूक कमी झाली. या बहादरांनी महाराष्ट्रातली गुंतवणूक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिली. त्याचा दुष्परिणाम हा झाला की दरडोई उत्पन्नात
महाराष्ट्र 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर होता, गुजरात 8व्या 9व्या क्रमांकावर होता, गुजरात आज 5व्या नंबरवर आलाय आणि महाराष्ट्र देशामध्ये आज 11व्या नंबरवर गेलेला आहे. ही यांची देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची कर्तबगारी आहे. आम्ही महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जायला लागलोय. काल परवा 10 दिवसापूर्वी एक बातमी प्रकाशित झाली की भारताच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा नेहमी वाटा 15% असतो. बातमी अशी प्रसिद्ध झाली की दरवर्षी 15% वाटा असणारा महाराष्ट्र आता 13%वर खाली गेला. याचा अर्थ 2% कमी पडले, म्हणजे काही लाख कोटी रुपये मित्रांनो आपले कमी झाले. 2% किंमत, काही लाख कोटी रुपये आम्ही संपत्ती महाराष्ट्रात निर्माण करणं कमी झालं. कुठल्या तरी दुसऱ्या देशातल्या राज्यांनी त्याच्यात जास्त संपत्ती मिळवली असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती ही यांच्या काळात झाली. महाराष्ट्रातली वाढलेली बेकारी यांच्यामुळे झाली. महागाई किती झालेली आहे मी तुम्हाला सांगून वेळ घ्यायची गरज नाही, पण महागाईवर जीएसटी वाढवण्याचं काम देखील याच भारतीय जनता पक्षाने केंद्र आणि देशात आणि राज्यात केलं. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांना साथ देत आहेत. ते फार प्रेमानं देत आहेत असं समजू नका, नाईलाजानं देत आहेत. आपल्या सगळ्या गोष्टी दडवण्यासाठी शरण हे जाऊन मोदींना गेले आणि दिल्ली पुढं नमवण्याचं काम महाराष्ट्राला या दोघांनी महाराष्ट्राच्या केलेलं आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीला नमला नाही. आमची साधी अपेक्षा आहे, महाराष्ट्रात गुंतवणूक येत नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे, भांडलं पाहिजे, वाद केला पाहिजे. पण गुजरातला काय गेलं की हे खालीच माना घालतात, काही बोलतच नाहीत. मी एकदा विधानसभेत म्हटलं, अहो हे काय चाललंय, सगळं तिकडंच चाललं. एकनाथ शिंदे उभे राहिले आणि म्हटले, जयंतराव कालच मी नरेंद्र मोदींना भेटून आलो. मोदी साहेबांना भेटल्यावर मोदी साहेबांनी मला भेटल्यावर सांगितलं की एकनाथ शिंदे जी आप चिंता मत करो, इससे बड़ा प्रोजेक्ट हम आपको देंगे. म्हटलं काय म्हटले? पंतप्रधान म्हटले इससे बड़ा प्रकल्प आपको देंगे. म्हटलं नक्की? हो म्हटले, याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो असे प्राईम मिनिस्टर मला म्हटले. नक्की का? मोदी साहेबांचा जयंतराव शब्द आहे. मोदी साहेब एकदा बोलले की झाला विषय. तुम्ही कशाला हे करताय? आपल्याला मोठा प्रकल्प देणार आहेत. आता मोदी साहेबांचंच नाव घेतल्यावर, एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेतल्यावर आम्ही गप्पा बसल्यावर ठीक आहे, समजूत घातली. हे 1.5-2 वर्षापूर्वीची घटना. आता एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपलेली आहे. मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं का म्हटले. सभागृहात खोटं तर बोलता येत नाही आणि मोदींना कळलं तर खुर्ची जाईल. मला असं वाटतं की हे दिल्लीला गेले होते नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला. त्यावेळी त्यांनी बहुतेक त्यांना झापलं असेल की महाराष्ट्राची फार आता उद्योग आलेत महाराष्ट्रात, आता जरा एकदा मला गुजरातकडे सगळं घेऊन जायचंय, तुम्ही काही चर्चा करू नका आणि सारखं सारखं असं मला विचारायला येऊ नका, असं ते बोलले असतील अशी शंका आहे हा माझी. मग आता विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंना कसं असं सांगता येत नाही ना की मी काल गेलो मला झापलं त्यांनी आणि सांगितलं नाही नाही तुम्ही काय तुम्हाला देणार नाही. म्हणून एकनाथ शिंदेनी भाषण केलं की जयंतराव चिंता करू नका, मोदी साहेब मला म्हटलेत की यापेक्षा मोठा प्रकल्प मी देतो. यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा देतो असं मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं असावं अशी माझी शंका आहे. महाराष्ट्राची यांनी अधोगती केली. महाराष्ट्रातलं एकंदरच राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण दूषित करण्याचं पाप या लोकांनी केलं. एक भारतीय जनता पक्षाचे आमदार महाराष्ट्रभर मोर्चा काढत फिरत होते मागच्या 3 महिन्यापूर्वी आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचं काम होतंय का बघण्याचा प्रयत्न केला. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे आभार मानतो.